माया माया माहिती आहे. एकदा सुदामा आणि कृष्ण परमात्मा दोघं दैवमित्र होते. भगवान कृष्ण परमात्मा आपल्या गुरुकडे उद्धार करतय. कुलदेव आमचं प्रपंच सांभाळतय आणि आपलं कुलगुरु दोघांमध्ये प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही बरोबर करून घालतोय. विठाल कुलग प्रत्येक दैवत ते मानावत. कुलगुरु आपलं मानावत आणि आराध्य देव हे मानाव. आपल्या घरामध्ये तिघाच्या मूर्ती राहाव. कुलगुरूचं राव, कुलदेवत राव आणि आराध्य देव राव. आराध्य देव पांडुरंग परमात्मा हा आराध्य देव आहे, कुलदेव नव्हे. त्याने प्रपंचाची जबाबदारी घेत नाही. उगं तुम्ही जाऊन तिथं पंढरपूरला बघ बा देवा माझा असं धंदा चालू दे, माझं पोरगाला पोरगी मिळू दे, हे पांडुरंग हे काम माझ्याकडे नाही. त्याने कोण आहे? आराध्य देव. तुमचं उद्धार करायचं काम पांडुरंगाचं. प्रत्येक घराला एक देव आहे. कोणाच्या कोणाला खंडोबा आहे, कोणाला ज्योतिबा आहे, कोणाला यल्लम्मा आहे, ते देवी आहे. ते देव आहे ना तुमचं प्रपंच सांभाळतो आणि गुरु प्रपंच आणि ते दोन सांभाळते. आणि म्हणून प्रत्येकाला हे असलं पाहिजे. तेव्हा आपल्या या जीवनामध्ये आपलं काही नाही, पण आपण म्हणतो हे माया आहे. हे काय दिसते ते माया आहे, खोट आहे. भगवान कृष्ण परमात्मा आपल्या गुरुकडे शिकत होते. गुरु कोण? सांदीपानकडे. तिथं त्या सांदीपान ऋषी जवळ सुदामा नावाचा ब्राह्मण गरीब, लय गरीब होता आणि दोघं जण बी एक क्लास मध्ये शिकत होते. मग काय राहतंय, फ्रेंडशिप मध्ये गरीब श्रीमंत राहत नाही. कवा दोस्ती जमलं ना, त्याने गरीब मी श्रीमंत, मी मोठ्या लेखाचा, त्याने बापाचा, त्याने धाकट्या बापाचा, असलं काय राहत नाही. सगळं सारखं. कृष्ण आणि सुदामा ब्राह्मण दोघं लई फ्रेंड होते. असं असताना सुदाम देवाला काय झालं, कृष्ण म्हणत होते माया हे माझ्या माया आहे. कारण भगवान बोलायचे गीतामध्ये, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया, दैवी येशा मम माया दुरत्यया. हे मम माया, माझं हे सगळं माया आहे. मी माया करलो हे खरं नाही, खोटं. माया बोललं तर खोट, पण खरं लागतंय त्याला काय बोलायचं? माया. जगामध्ये सगळं खोट आहे. ते हे स्वप्नीचे मृगजळ, स्वप्न खोट, मृगजळ खोट, जग हे सगळं खोट आहे. मग खरं काय? एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एकच जगामध्ये सत्य आहे, सत्य साच खरे नाम आणि त्याचं नाम सत्य आहे. बाकी सगळं मिथ्या आहे, म्हणजे माया आहे. मिथ्य, भ्रम, माया. ते माया बोलत असताना सुदाम बोलला कृष्णाला, अरे कन्हैया, तुझं माया 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 बोलतात, ते माया कसलं राहतंय एकदा मला बोल दाखव. कृष्ण बोलला, बघ सुदामा, ही माया देखाला जाऊ नको.
उगा माया कळून घे, माया बोललं तर खोटा आहे ते कळून घे. नाही नाही मी ते माया बघू नको रे, त्यात सापडू नको. गप माझ्या बरोबर आहे ना तो, आता माझ्या बरोबर दोस्त म्हणून राहा, माझ्या बरोबर आनंद घे. नाही तू माया माया गुणमयी मम माया दुरते या म्हणतो, ते माया मला दाखव. लई हट्ट करायला लागला. देखवा देखवा दाखवतो दाखवतो म्हणले. त्याने एकदा दोघं मिळून नदीला आंघोळ करायला चाललं तेव्हा वाटेमध्ये सुदामा अडवला कृष्णाला. अरे कन्हैया काय तुझं माया आहे, मला एकदा बोल रे, दाखव माया. देव म्हणले माया बघता सर, हो चल नदीला. बोललो चल दाखवतो तुला नदीला. चल गेले. नदीत काय आहे तिथं दाखवतो माया, चल बोलले. तिथं गेल्याबरोबर चांगलं पाण्यामध्ये एवढं गळा एवढं पाण्यामध्ये घेऊन गेले त्याला सुदामला. सुदाम बोलला अरे माया दाखव पाण्यात टाकलं, चल तू पुढे आणि चल दाखवतो तुला. आणि तिथं गेल्याबरोबर तू डूब म्हणजे डूब तुला माया दाखवतो बोलले. त्याने सुदामा डुबल्याबरोबर डोक्यावर हात ठेवले. कृष्ण असं डोक्यावर ठेवलं की त्याला भ्रम झालं. स्वप्न कसं पडतं की तसं स्वप्नासारखं भ्रम झालं. त्याने पाण्यामध्ये वाहून घेत निघला. तिथंच होता पण त्याचं बुद्धी भ्रम झालं. मी पाण्यात निघलो बनवून घेऊन निघला. त्याने सुदामा तिथंच आहे, देवाने डोक्यावर हात ठेवलाय. त्याने सुदामा वाहून घेत निघल्याबरोबर रस्त्यामध्ये वाटेमध्ये एक मोठं गाव होतं. ते गावचे लोक सगळे कडेला उभारले होते. त्याने काय उभारले होते, काय कोण तर माणूस पाण्यामध्ये येताय काय बघत होते. हे माया बरं का. त्याने सुदाम कटाय पाण्यामध्येच आहे. त्याने गेला, ते लोक ह्याला पकडल्याबरोबर ते म्हणला काय पकडला, अरे आमचं गावचं राजा मरलाय. ಹಾವೇರಿ ಏನ್ರಿ. ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ಹಾಂ ದೈವ ಮಂಡಳಿ ನಮಸ್ತೆ. ನಾವು ಬಸವರಾಜ ಮಠಪತಿ ಅಂತ ರೀ, ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ರಿಪೋರ್ಟರ್. ಸಮಾಜದ ಶ್ರೀ ವಿಠಲ ರುಕ್ಮಾಯಿ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿವೃತ್ತಿನಾಥ ಮಹಾರಾಜರ 5 ದಿವಸ ವರ್ಷದಾಗ 5 ದಿವಸ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗುತ್ತೆ. ಈ 5 ದಿವಸದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪಂಢರಪುರದ ನಮ್ಮ ಸಂತ ಶ್ರೀ ಮೊದಲೇ ಮಹಾರಾಜರು ಹಾಗೂ ಗೋಪಾಳ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಅನೇಕ ವಾರ್ಕರಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸ್ತಾರೆ. 5 ದಿವಸ ಹರಿಕೀರ್ತನೆ, ಹರಿಭಜನೆ, ಹರಿಪಾಠ ನಿತ್ಯವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಜರುಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. 5 ದಿವಸ ಈ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಾತ್ರಿ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಫಲಾಳದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುತ್ತೀವಿ. ಕೊನೆಯ ದಿನ ನಮ್ಮ ಈ ದಿಂಡಿ ಸೋಳವನ್ನು ನಮ್ಮ ಸವಣೂರಿನ ಪ್ರಮುಖ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಬಂದು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತಲುಪಿ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೂ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸುಮಾರು 5-6 ಸಾವಿರ ಜನಕ್ಕೆ ಈ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ವರ್ಷದಾಗ ಒಂದು ಸಲ ಮಾತ್ರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸುಮಾರು ಇದಕ್ಕೆ ಇತಿಹಾಸ ಇಲ್ಲ. ನಮಗೆ ಈಗ 60-64 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಸುಮಾರು ಮಂದಿ ಕೂಡ 20 ವರ್ಷದ ಹಿಂದಿನಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಆವಾಗ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಿದ್ದು ಏನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿ ಈ ಮಾರ್ಗದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಈಗ ನಾವು ನಡೀತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಪೀಳಿಗೆನೂ ಹಂಗೆ ಇದು ನಡೀತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ತಮ್ಮ ಹೆಸರು ರೀ? ನನ್ನ ಹೆಸರು ಮುರಳೀಧರ್ ಶೆಂಡಿಗೆ ಅಂತ, ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷರು. ನಿವೃತ್ತಿ ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ನಿಮಿತ್ತ ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಕಾಲಕಿತ್ತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ತನಕ ನಾವು ನಡೆಸ್ಕೊಂತ ನಾವು ಬಂದೇವೆ. ಈ ಫಂಕ್ಷನ್ಗೆ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲಾದಿಂದ ಎಲ್ಲ ವಾರ್ಕರಿ ಮಂಡಳಿ ಮತ್ತು ಭಜನಾ ಮಂಡಳಿ ಮತ್ತು ನಾಗರಿ ಮಂಡಳಿಯವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನೈತಲ್ಲ ಭಾಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಪಂಢರಪುರ ಮಹಾರಾಜರ ಮಹಾರಾಜರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಭಾಸ್ಕರ್ ಗೋಪಾಲ್ ಮಹಾರಾಜರವರ
ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ಕೊತ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೇನೈತಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಇದೇ ಥರ ಮುಂದುವರೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿ ಅಂತ ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ.